नमस्कार मंडळी, मी पूजा कुक पूजामध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। फोटो पाहून तुम्हाला कळालंच असेल की मी आज काय बनवणार आहे। आज आपण बनवतोय नानखटाई। अगदी साजूक तुपातली मस्त अशी खुसखुशीत होणारी नानखटाई बनवणार आहोत आपण। चला तर सुरू करूया। एक मोठा बाउल घ्यायचा आहे, अर्धी वाटी साजूक तूप घेतले। जर तुम्हाला एक वाटीचं बनवायचं असेल, एक वाटी मैद्याचं, तर अर्धी वाटी साजूक तूप। जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर पिठापेक्षा अर्ध्या मापाने तूप आणि पिठी साखर घ्यायची। इथे मी अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे। याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं बटरी झाले पाहिजे, ते क्रीमी। आता हे छान मिक्स झालं आहे, पाहू शकता तुम्ही। यामध्ये आता विलायची पावडर घालणार आहोत आपण। विलायची पावडर ही आवर्जून घालायची। विलायची पावडर घातली, यामध्ये अगदी म्हणजे चिमूटभर मीठ घालायचं आहे, ते पण छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर अगदी चिमूटभर सोडा घातला आहे। आता हे छान मिक्स करून झालं की आपण यामध्ये 1 चमचा दही घालणार आहोत। दह्याने काय होतं, आपण सोडा जेव्हा घालतो ना तर ते छान फर्मेंट होतं। आता यामध्ये घालायचं आहे 1 वाटी बेसन पीठ आणि 3 ते 4 चमचे मी बेसन पीठ, 1 वाटी मैदा आणि 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतले। तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित तूप आणि पीठ मिक्स झालं की नंतर हाताने मिक्स करायचं ते, तेव्हाच ते व्यवस्थित त्यातल्या गाठी वगैरे फुटतात आणि छान मिक्स होतं ते। आता आपण याला हाताने मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित असा गोळा बनवून घ्यायचा। अगदी पीठ मळतो असं रगडून मळायचं नाही, त्याला हलक्या हाताने याला मळून घ्यायचं। तर आता हा आपलं जे पीठ आहे नानखटाईचं किंवा आपला जो गोळा तयार करून घेतलेला आहे तो आता इथे रेडी झालेला आहे। एवढं लुसलुशीत आहे ना हे पीठ, अगदी कापसासारखं। तुपामुळे त्याला अगदी एक थेंब पाण्याची गरज पण पडत नाही आणि वर्षभर टिकतात हे, अजिबात खराब वगैरे होत नाही, कारण यामध्ये पाण्याचा वापरच नाही आहे ना। आता हे पीठ जे आहे आपलं रेडी झालेलं आहे। यातल्या फक्त पिठी साखरेच्या वगैरे जर गाठी झालेल्या असतील तर त्या हाताने फोडून मिक्स करून घ्यायच्या। आता इथे पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता इथे आपण कढई तापत ठेवूया। कढई थोडीशी प्रीहीट करून घ्यायची आणि यामध्ये मीठ घालायचं आहे। तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्हमध्ये पण बनवू शकता, पण शक्यतो जास्त म्हणजे सगळ्यांकडेच मायक्रोवेव्ह नसते, तर कढईची ही सोपी ट्रिक आहे। त्यामध्ये खाली मीठ घालायचं, वरती स्टँड ठेवायचं आणि कढई 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती प्रीहीट करून घ्यायची। आता हे प्रीहीट झालं की एक ताट घ्यायचं। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर ठीक, नसेल तर खाली तूप लावायचं, मस्त मिक्स करून घ्यायचं, त्याला पूर्ण ताटाला पसरवून घ्यायचं ते। आता इथे पूर्ण ताटाला हे पसरवून झालेलं आहे। आपण आता नानखटाईचे जे पीठ मळून ठेवलेलं आहे त्याचे मस्त असे गोळे करून घेऊयात। असं थोडंसं दाबून इथे पीठ करून घ्यायचं, मस्त गोळा तयार करून घ्यायचा याचा। पाहू शकता तुम्ही, मस्त असा गोळा तयार आणि अगदी हलक्या हाताने दाबायचं, एकदम पोळीसारखं चपटं वगैरे करायचं नाही आहे, अगदी गोलच आहे। तर त्याच पद्धतीने फक्त हलक्या हाताने दाबून त्याला ताटावर थोडंसं डिस्टन्सवर ठेवायचं आहे, कारण हे जेव्हा फुगतं ना तर त्याला जागा लागते। तर तुम्ही पाहू शकता मी अशा डिस्टन्सवर ठेवलेले आहे। तर आपली ही जी नानखटाई आहे ती अर्धी रेडी झालेली आहे म्हणता येईल आपल्याला। याच्यावर थोडेसे नट्स घालायचे, कोणतेही नट्स घालू शकता तुम्ही किंवा मिक्स घातले तरी चालेल। मी ते फक्त बदाम आणि काजू अशा पद्धतीने कापून यावरती घातले। तर आता सगळ्या नानखटाईच्या पिठाला आपण नट्स लावून घेतले। आता आपण याला कढईमध्ये ठेवून देऊया। कढई आपली प्रीहीट झालेली आहे, तुम्हाला दाखवतेच मी। बटर पेपर असेल तर अतिउत्तम, बटर पेपर नक्की वापरा। आणि आता ही कढई जी आहे मस्त प्रीहीट झालेली आहे, हे आपण यामध्ये घालून घेऊयात। पाहू शकता किती मस्त कलर दिसतो त्याला आलेला। आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 30 ते 35 मिनटं हे अगदी मीडियम फ्लेमवरती होऊ द्यायचे आहेत। अगदी मस्त अशी खुसखुशीत नानखटाई आपली इथे तयार झालेली आहे, पाहू शकता। थोडीशी अडचण झाली आहे पण काय हरकत नाही, जर तुम्ही दोनदा जास्त क्वांटिटीत बनवताय तर दोनदा करून लावू शकता। तुम्हाला जरी ते वरून थोडंसं वाटत असेल की शिजलं नाही आहे, की एकसारखं वाटतंय, पण जेव्हा ती नानखटाई थंड होते ना तेव्हा अगदी
काय म्हणतात त्याला, पॅक होऊन जाते. त्याला आता काढून घेऊया आपण, याला अगोदर थंड होऊ देऊया आणि मग सर्व करूया. तर मस्त अशी नानखटाई आपली इथे तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी बाजारात मिळते तशी नानखटाई तयार झालेली आहे. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.